आज शिवसेनेमध्ये मुंबईचे माजी महापौर, 3 वेळा स्थायी समितीचे सभापती राहिलेले दत्ता दळवी यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झालाय। मी त्यांचं स्वागत करतो मनापासून। आणि त्यांच्यासोबत महिला विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा प्रमुख, विधानसभा संघटक, अनेक शेकडो कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्याचबरोबर अणुशक्तीनगर, धारावी आणि विक्रोळी, भांडूप या सर्व शहरांमधून, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडूप, मुलुंड या विभागातून देखील उबाटाच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो। त्याचबरोबर जळगावमधील राष्ट्रवादी युवा जिल्हा उपाध्यक्ष, तालुका प्रमुख, तालुका संघटक, ग्रामपंचायत सरपंच, अनेक सदस्य, विधानसभा प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, शाखा प्रमुख, माजी नगरसेवक, शेकडो कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केलाय। सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील 17 विद्यमान सरपंच यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। मी त्यांचेही मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। आणि संभाजीनगरमधून आपले खासदार बुमरे मामांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी महासंघाचा प्रवेश झालाय। रमेश पवार जिल्हा प्रमुख, चंद्रकांत जाधव सभापती, मनोज जयस्वाल, भास्कर गडीकर, विठ्ठल कोळेकर, प्रकाश दुबे, अनेक लोक आहेत, सगळ्यांची नावं घेत नाही, आणि अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा संभाजीनगरमधून शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय। आणखी मुरबाडमधील या ठिकाणी संतोष जाधव तालुका प्रमुख, आणि त्याचबरोबर विलास देशमुख उपजिल्हा प्रमुख, नरेंद्र यशवंतराव, भरत गायकर विधानसभा क्षेत्र संघटक, विनायक ढमणे तालुका समन्वयक, संदीप बहाडकर शहर प्रमुख मुरबाड विधानसभा, निलेश चौधरी, मिलिंद घरत, सर्व बरेच लोक आहेत, शेकडो पदाधिकारी, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, युवा सेना तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी, महिला आघाडीच्या देखील तालुका प्रमुख यांनी देखील प्रवेश केलाय। सरपंच, अनेक सरपंच यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। युवा सेनेचे देखील पदाधिकारी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलाय। आणि ओबीसी महासंघाचे 22 जिल्हाध्यक्ष त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि त्याचबरोबर कुठली चित्रपट सेना, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाने देखील आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे। त्याचबरोबर पिंटो यांनी त्यांच्या असंख्य ख्रिस्ती बांधव भगिनींच्या सोबत प्रवेश केला आहे, त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो। आणि महाराष्ट्रातून दररोज इतर पक्षातले लोक शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत। मगाशी माजी महापौर दत्ता दळवी म्हणाले, मला आज आनंद आहे, समाधान आहे की मी खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। आणि म्हणून त्यांनी सांगितलं की शिवसेना ही काम करणारी आणि शब्दाला जागणारी संघटना आहे, आणि गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे शिवसेनेच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काम झालं त्याचे सर्व साक्षीदार आहेत। आणि म्हणून त्यांच्या विभागामध्ये असलेले प्रश्न आपण सोडवतोय। मला वाटतं आपल्या त्या ताईंचं नाव काय,
करंजे त्यांच्याकडे हॉस्पिटल केले ना आपण. करंजे ताईंनी प्रवेश केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये 500 बेडचं महापालिका हॉस्पिटल बांधती आहे. तरण तलाव इतर जे काय तिथं आपल्याला प्रकल्प जे त्यांना आवश्यक आहेत ते देण्याचं काम शिवसेना करेल हा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे. आणि म्हणून आपण खरं म्हणजे इथं बाळासाहेबांचे विचार आपण पुढे नेतोय, धर्मवीर आनंदीगे साहेबांचे विचार पुढे नेतोय आणि त्याचबरोबर विकासाचे प्रकल्प देखील आपण पुढे नेतोय. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होतोय आणि त्याची पोचपावती गेल्या विधानसभेत सर्व महाराष्ट्रातल्या लोकांनी तमाम जनतेने दिली आणि 232 आमदार महायुतीचे निवडून आले. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या जनतेचं अभिनंदन करावं तेवढं थोडे, आभार मानावे तेवढे थोडे आहेत. आणि म्हणूनच दररोज या ठिकाणी लोक राज्यभरातून शिवसेनेमध्ये मोठ्या विश्वासाने या ठिकाणी एकनाथ शिंदे सारख्या कार्यकर्त्यावर विश्वास दाखवून या ठिकाणी रोज प्रवेश घेतात. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. मी एवढंच सांगू इच्छितो की हे प्रवेश का होत आहेत, हे लोक का सोडून जात आहेत, याचं आत्मचिंतन आत्मपरीक्षण करण्याऐवजी फक्त सगळ्यांवर आरोप करणं, त्यांना शिव्याशाप देणं आणि गेला की तो कचरा, गेला की तो गद्दार, आणि मग एवढे हजारो लाखो लोक शिवसैनिक या ठिकाणी आले, ते सगळे कचऱ्यामध्ये जमा केले. परंतु मला एक सांगायचं आहे की हे लोक का जात आहेत, याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे. याची एक माणूस बरोबर आणि लाखो लोक चूक असं कसं होऊ शकतं. आणि म्हणून हे संशोधनाचा विषय आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी सांगितलं की आम्ही एकही आमदार जो एकनाथ शिंदे बरोबर गेलाय त्याला निवडून येऊ देणार नाही, मी सांगितलं होतं विधानसभेच्या पहिल्या भाषणात की जे माझ्याबरोबर आलेत ते तर सगळे निवडून येतील, परंतु मी आणि देवेंद्रजी मिळून 200चा आकडा पार केल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल. आणि मी माझं वचन पाळलेलं आहे.